दिवाळीची अमावस्या अंधारातून प्रकाशाकडे जाणारा दिवस, प्रतिमा आणि प्रतीकांनी भरलेला काळ. मीन राशीच्या लोकांसाठी ही अमावस्या अनेकदा केवळ आर्थिक चमत्कार नसून आत्मिक, नात्यांतील आणि भाग्यशीर उलथापालथींचे संकेत देणारा ठरतो. ह्या लेखात आपण पाहूया, हा दैवी पाहुणा कोण असू शकतो, तो येण्याच्या लक्षणांवरून काय ओळखायचे, त्याचा परिणाम मीन राशीवर कसा पडू शकतो आणि तुम्ही काय कराल ते जास्त सामर्थ्यशाली बनवण्यासाठी काही पद्धती आणि उपाय. नंबर 1 आहे दैवी पाहुणा कोण. शक्य व्यक्तींचा आध्यात्मिक व ज्योतिषीय अर्थ. दिवाळी अमावस्येच्या संधी भागातून मीन राशीच्या घरात प्रवेश करणारा दैवी पाहुणा हे अनेक प्रकारे समजावता येऊ शकते. प्रत्यक्ष व्यक्ती, जीवनातील संधी किंवा घरगुती किंवा आध्यात्मिक ऊर्जा. खालीलपैकी एक किंवा एकापेक्षा अधिक स्वरूप हे पाहुण्यांचे स्वरूप असू शकते. प्रत्यक्ष फायद्याचा व्यक्ती, अचानक भेटणारा आर्थिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक मार्गदर्शक. जुना सल्लागार, नातेवाईक, जुना मित्र ज्यांच्याकडून अपेक्षित मदत येते. न्यू बिझनेस किंवा नोकरीची संधी, अचानक येणारे काम, करार, इन्व्हेस्टमेंट संधी जी तुम्ही ओळखत नव्हतात. कोणीतरी येणार आणि सर्व बदलून टाकणार. आध्यात्मिक मार्गदर्शक किंवा गुरु समान व्यक्ती, एखादा वृद्ध, साधू किंवा आध्यात्मिक व्यक्ती जो आपल्या अंतर्मनाला स्पर्श करतो, जीवनाचं ध्येय बदलतो. वंश परंपरेतील मोक्षणात्मक ऊर्जा, पूर्वजांची आशीर्वादवर्ती शक्ती, घरात लपलेली काही ऐतिहासिक मदत, वारसा हक्क किंवा सांस्कृतिक चमत्कार. स्वतःची बदली व्यक्तिमत्व, आत्मजागरण. आता पाहुणा प्रत्यक्ष नाही, तो तुमच्या अंतर्मनाचं वळण. जिथून तुम्ही ज्या मार्गाने पाऊल टाकाल तिथे अचानक जीवनात चमत्कारिक बदल दिसतील. नंबर 2 आहेत लक्षणं. आता ओळखा की तो पाहुणा नक्की येणार आहे. अनेक लहान लहान संकेत आहेत, हे त्या दैवी पाहुण्याच्या आगमनाचे सूचक असू शकतात. मीन राशीचे लोक संवेदनशील असतात, त्यामुळे खालील गोष्टी लक्षात येऊ शकतात. घरात अचानक जुनी पत्रे, नोट्स किंवा एखादी स्मरणीय वस्तू समोर येणे. अचानक जुना मित्र किंवा नातेवाईक संपर्क करून अनपेक्षित वचन देणे किंवा मदत करणे. स्वप्नात एखादी व्यक्ती येणे ज्याचा अर्थ तुम्ही लगेच समजू शकत नाहीत, पण ती व्यक्ती तुम्हाला पुढील निर्णयांकडे नेत आहे. आर्थिक बाबतीत अचानक छोटी पण निर्णायक सुवर्ण संधी उघडणे. छोट्या गुंतवणुकीतून नफा, अनपेक्षित देणगी किंवा कर्जातून सुटका. मनात दिवाळीच्या अगोदर एक शांत पण तीव्र उत्कंठा जाणवणे. काही मोठे घडणार आहे असा भाव. नंबर 3 आहे ज्योतिषीय दृष्टिकोन. कोणत्या ग्रहस्थितीचा अर्थ चंद्राचे स्थान आहे. अमावस्या म्हणजे चंद्राचा दृष्टीत असण्याचा काळ. चंद्र मीन राशीवर असल्यानं भावनांचा उभार होतो, परंतु अमावस्येच्या संधीत चंद्र, केतू किंवा राहूच्या स्पर्शामुळे अचानक बदल येऊ शकतो. गुरु किंवा बृहस्पतीने बळ दिल्यास ते नवीन संधी, भाग्यवृद्धी व आध्यात्मिक मार्गदर्शन घेऊन येतो. शनी सकारात्मक असेल तर हा पाहुणा स्थिर, दीर्घकालीन बदल घाऊक न करता टिकवून ठेवणारा असेल. नकारात्मकता असल्यास संघर्षातूनच चमत्कार मिळेल. केतू किंवा राहू भेट असामान्यपणे वेगवान असेल आणि जीवनात अचानक फेरफटका करता येईल. मीन राशीचे लोक स्वभावतः भावनिक आणि संवेदनशील असतात, त्यामुळे ग्रहांच्या सूचनेनुसार बदल अधिक जड किंवा तीव्र वाटू शकतो. नंबर 4 आहे दिवाळी अमावस्येच्या दिवशी करावेत असे विशेष क्रिया, कार्यक्षम उपाय. हे उपाय पारंपरिक आणि सुलभ आहेत. कुठेही अंधश्रद्धा नव्हे, परंतु श्रद्धेने केले तर मानसिक आणि ऊर्जा दोन्ही बळ मिळते. नंबर 1 आहे घर किंवा मुक्काम स्वच्छ करा. सर्व कोपरे साफ, पेट आणि सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी दरवाजे, वातावरण स्वच्छ ठेवा. नंबर 2 आहे दीप समर्पण. दिव्य प्रज्वलन. प्रवेशद्वारावर आणि पूजास्थळावर सकाळी व संध्याकाळी दीप लावा. मीन राशीसाठी तेलाचे दिवे किंवा गाई तेल शुभ मानले जातात. नंबर 3 आहे पाणी आणि चिनीची डुबटी. पवित्र पाण्याने घरातील कोण्यात हलके स्प्रे करा. गणेश पूजेच्या पद्धतीनुसार नकारात्मक ऊर्जा कमी होते. नंबर 4 आहे दान करा. अन्नपदार्थ, पिवळे धान्य जसे की तांदूळ, कापड किंवा आर्थिक मदत, ज्यामुळे शुभ कार्यक्षमता वाढते. नंबर 5 आहे श्रीयंत्र किंवा श्रीफळ ठेवणे. पूजा ठिकाणी श्रीफळ ठेवून 7 दिवस ध्यान केल्यास दैवी मदतीची प्रचिती वाढते. नंबर 6 आहे मंत्र जपा. उच्चारणा साधा आणि बलवान. ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम 108 वेळा जपा आणि श्रद्धेनं. धनासाठी ओम गणपते नमः व्यवस्थित आरंभासाठी आणि आत्मिक रक्षणासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय शांती आणि समर्पण. नंबर 7 आहे पात्र उभे करा. अतिथी व्यवस्था. दिवाळीच्या रात्री एका खुर्ची किंवा रांगोळीजवळ 1 कप गरम दूध किंवा नारळ ठेवा. हे पद्धतशीर प्रतिकात्मक आहे. काही पारंपरिक घरात असे पाहुणे
पोषणाचे संकेत ठेवल्यामुळे भाग्यवृद्धी होते. नंबर 8 आहे फिश प्रतीक. मीन राशी संबंधी संदर्भ म्हणून तुमच्या पूजा ठिकाणी पाण्याची छोटे पात्र किंवा मासा आकृती ठेवली तरी चालते, परंतु ते अगदी प्रतिकात्मक आणि स्वच्छ ठेवावे. नंबर 5 आहे प्रत्यक्ष परिषदेतील संकेत, पाहुण्याचे वर्तन आणि त्याचा परिणाम. जर दैवी पाहुणा प्रत्यक्ष कोणीतरी असेल तर त्याचे वर्तन अशा प्रकारे असेल. तो किंवा ती थोडा शांत, गंभीर परंतु सहृदय असेल. कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यात बदलण्यासाठी ते पुढाकार घेतील. आर्थिक, कायदेशीर किंवा आध्यात्मिक, ते तुमच्याकडून साधी पण काही प्रामाणिक विनंती करतील. ऐका, नशीब उघडू शकते. ते दिलेली मदत सतत टिकणारी असेल. हळूहळू जीवनामध्ये सुव्यवस्था येते. परिणामी मीन राशीसाठी हा पाहुणा अनेकदा अंतर्मुख जागरूकता, आर्थिक स्थिरता, जुने बंध फुटणे आणि नव्या आरंभाचा मार्ग देतो. नंबर 6 आहे सावधानता. काय टाळावे आणि का टाळावे. दिवाळीच्या अमावस्येचा काळ हा प्रकाश आणि अंधाराच्या सीमेवर उभा असतो. मीन राशीचे लोक या काळात अत्यंत संवेदनशील, भावनिक आणि ग्रहांच्या सूचनांना पटकन प्रतिसाद देणारे असतात. म्हणूनच जिथे एक पाऊल पुढे टाकायचे असते तिथे विचारपूर्वक जाणे अत्यावश्यक ठरते. खाली दिलेल्या प्रत्येक सावधानतेच्या बिंदूमागे एक सखोल कारण दडलेलं आहे. नंबर 1 आहे अतिउत्साहात निर्णय घेऊ नका. दिवाळीच्या ऊर्जेमुळे तुम्हाला वाटेल की आता सगळं बदलणार, सगळं मिळणार. पण मीन राशीचा चंद्र स्वभाव कधीकधी भावना आणि कल्पनेच्या भरात चुकीचा अंदाज घेतो. या काळात गुंतवणुकीचे निर्णय, मालमत्तेशी संबंधित व्यवहार आणि नात्यातील मोठे निर्णय थोडा वेळ घेऊन घ्या. गुरु आणि केतू या ग्रहांचा प्रभाव तुमचं मन उच्चतर विचारांकडे खेचेल, पण प्रत्यक्ष कृतीत संयम गरजेचा आहे. नंबर 2 आहे अंधविश्वास आणि भावनिक फसवणुकीपासून सावध राहा. दैवी पाहुणा हा नेहमीच देवाचा संदेश घेऊन येतो, पण प्रत्येक दैवी भासणारी गोष्ट खरीच दैवी असेल असे नाही. कधीकधी राहू किंवा केतूचा प्रभाव माणसाला भ्रम निर्माण करणाऱ्या घटनांकडे ओढतो. कुणी देवाकडून संदेश आला आहे, हे कर म्हणजे भाग्य उघडेल असे सांगितले तर प्रथम मन शांत ठेवा, विचार करा आणि मग कृती करा. नंबर 3 आहे आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती गुप्त ठेवणे आवश्यक. मीन राशीच्या लोकांना विश्वास ठेवणे सहज जमतं, पण या काळात ज्योतिष सांगते विश्वास ठेवा पण तपासून ठेवा. काही लोक तुमच्या सौम्य स्वभावाचा फायदा घेऊ शकतात. विशेषतः घरात नवीन व्यक्ती येत असेल, व्यवसाय सुरू होत असेल तर करार किंवा व्यवहार लेखी स्वरूपात ठेवा. नंबर 4 आहे नकारात्मक ऊर्जा किंवा जुने भांडण पुन्हा उकरू नका. दिवाळी अमावस्या म्हणजे जुन्या ऊर्जेचे विसर्जन. जर तुम्ही जुन्या वादांना पुन्हा पुढे आणाल तर नवीन ऊर्जेला प्रवेशच मिळणार नाही. मीन राशीचे लोक कधीकधी भावनांमध्ये भूतकाळात अडकतात. त्यामुळे जुने सोडा, नवीनाचे स्वागत करा, हीच खरी साधना आहे. नंबर 5 आहे स्वतःला थकवू नका. या काळात तुम्ही आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण असाल, पण शरीर आणि मनावर ताण येऊ शकतो. रात्रभर जागरण, अतिकाम किंवा मानसिक ताण टाळा, कारण थकवा हा तुमच्या अंतर्ज्ञानावर पाणी ओतू शकतो आणि तोच तुमचा सर्वात मोठा दैवी सेन्सर असतो. नंबर 6 आहे संकेताचा चुकीचा अर्थ काढू नका. कधीकधी स्वप्न, आवाज, प्रतीक हे आपल्या अंधश्रद्धेचा विषय होतात, पण प्रत्येक चिन्ह दैवी नसते. दैवी पाहुण्याच्या आगमनाचे खरे संकेत नेहमी शांत, सौम्य आणि अंतर्गत समाधान देणारे असतात, जे भीती नव्हे विश्वास निर्माण करणारे असतात. आणि म्हणून तुमच्या मनाचा आवाज आणि भ्रम यातला फरक ओळखणेच खरी साधना आहे. नंबर 8 आहे मीन राशीसाठी दिवाळी अमावस्या म्हणजे काय. मीन राशी ही राशीचक्रातील शेवटची रास आहे, म्हणजेच सर्व अनुभवांचा सार, सर्व कर्माची समाप्ती आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा टप्पा. दिवाळी अमावस्येच्या काळात जेव्हा दैवी पाहुणा तुमच्या घरात प्रवेश करतो तेव्हा ते केवळ कोणीतरी माणूस नाही, तर तुमच्या नियतीतील एक ऊर्जात्मक प्रवेश असतो, जो तुम्हाला नव्या जीवनचक्रात नेत असतो. नंबर 1 आहे आता दैवी आगमन म्हणजे काय घडतंय. ही अमावस्या म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे संक्रमणाचा क्षण आहे. मीन राशीचे लोक यावेळी एका जुन्या कर्मचक्रातून बाहेर पडून नवीन प्रवास सुरू करतात. दैवी पाहुणा हा त्या संक्रमणाचा दूत असतो. तो कधी एखाद्या शब्दाच्या रूपात, कधी एखाद्या भेटीच्या रूपात, तर कधी एखाद्या अनुभूतीच्या रूपात येतो. तो तुमच्या जीवनातील शेवट आणि नवीन आरंभ यांच्यामधील पूल असतो. नंबर 2 आहे गुरुचा आशीर्वाद, ज्ञानाचा प्रकाश. मीन राशीचा स्वामी गुरु हा ज्ञान, करुणा आणि दैवी संरक्षण यांचा कारक आहे. या अमावस्येच्या काळात गुरुची ऊर्जा अत्यंत सक्रिय होते. म्हणूनच अनेक मीन राशीच्या लोकांना या काळात एखादं अंतर्ज्ञान मिळतं. जणू कोणी आकाशातून सांगतंय, हे कर, तुझं आयुष्य बदलून जाईल. तेच गुरुचं दैवी मार्गदर्शन असतं. ज्यांनी हे ऐकलं त्यांनी जीवन बदलताना पाहिलं आहे. नंबर 3 आहे अमावस्येचा अंधार आणि आत्मजागृती.
अमावस्येचा अंधार हा नकारात्मक नसतो, तो शून्यतेचा संकेत आहे. मीन राशीसाठी ही शून्यता म्हणजे आत्मपरीक्षणाची वेळ. या काळात अनेक मीन राशीचे जातक स्वतःकडे आतून पाहतात. काय गमावलं, काय शिकायचं आणि काय सोडायचं. हेच आत्मजागरण त्या दैवी पाहुण्याला घरात येण्यासाठी जागा करून देतं. आणि नंबर 4 आहे दैवी पाहुण्याचा परिणाम. एकदा ही दैवी ऊर्जा तुमच्या आयुष्यात आली की बदल अवश्य घडतो. काहींना आर्थिक भाग्य मिळतं, जुने कर्ज संपतात, नवीन मार्ग खुलतात. काहींना आध्यात्मिक उन्नती मिळते, जणू काही मनावरचं ओझं हलकं होतं. आणि काहींना नात्यांमधील समजूतदारपणा येतो, जुनी कटुता विरघळते. आणि काहींना जीवनाचा अर्थ सापडतो. का मी हे आयुष्य जगतोय या प्रश्नाचं उत्तर. हा पाहुणा स्थायी असतो का? हो. जर तुम्ही त्याचं स्वागत शांततेने, श्रद्धेने आणि संयमाने केलं तर तो तुमच्या जीवनाचा कायमचा प्रकाश बनतो. आणि नंबर 5 आहे दिवाळी अमावस्येचं अंतिम रहस्य. मीन राशीसाठी ही अमावस्या म्हणजे अदृश्यातून दृश्यमानात येणारी कृपा. हीच ती वेळ असते जेव्हा ब्रह्मदेव, विष्णू आणि लक्ष्मी यांच्या एकत्र ऊर्जेचा संगम होतो. त्या संगमात जो श्रद्धेने, निस्वार्थतेने उभा राहतो त्याच्या घरात दैवी पाहुणा प्रवेश करतो. तो पाहुणा कधी माणूस असतो, कधी संधी, कधी नशीब आणि कधी स्वतःची आत्मसाक्षात्कार. आणि नंबर 6 आहे एक आध्यात्मिक गोष्ट. मीन राशीच्या लोकांनी हे लक्षात ठेवावे, दैवी पाहुणा फक्त तुमच्या दारातून नाही तर तुमच्या मनातून आत येतो. जर तुमच्या मनात श्रद्धा, क्षमा आणि समर्पण आहे तर तो आधीच आत आला आहे. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी फक्त दिवे लावू नका, मनाचाही दिवा पेटवा. तोच दिवा म्हणजे खरी दिवाळी आणि तोच प्रकाश म्हणजेच तो दैवी पाहुणा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.